राजकीय, सामाजिक, आध्यात्मिक, शैक्षणिक, शेतीविषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्यासोबत. भूमी टॉवरमध्ये प्रजासत्ताक दिन देशभक्तीसह प्रेरणादायी साजरा. महिला उद्योजकतेला प्रोत्साहन, मुलांच्या कलागुणांना वाव. प्रजासत्ताक दिनी कामोठे येथील भूमी टॉवरमध्ये विविध सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रमांच्या माध्यमातून प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी 9:30 वाजता नगरसेवक रवी जोशी यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनी ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी पनवेल महानगरपालिकेचे आरोग्य विभाग उपायुक्त अनिल कोकरे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते क्षीरसागर व नेव्ही आर्मी रिटायर मोहन जोशी यांनीही उपस्थिती लावली. रविवार दिनांक 25 जानेवारी रोजी टॉवरमधील रहिवाशांनी व मुलांनीही योगाभ्यास व सूर्यनमस्कार कार्यक्रमात सहभाग घेतला. उल्लेखनीय सूर्यनमस्कार सादरीकरण करणाऱ्या सहभागी सदस्यांना प्रजासत्ताक दिनी प्रमाणपत्रे प्रदान करत शारीरिक स्वास्थ्य जागृती आयोजन व विविध स्पोर्ट्स स्पर्धांमध्ये विजेत्या मुलांनाही प्रजासत्ताक दिनी प्रमाणपत्र देत विविध बक्षिसे मुलांना देऊन प्रोत्साहन देण्यात आले. भूमी टॉवरमधील मुलांनी देशभक्तीपर सादरीकरणे व विविध कलात्मक कार्यक्रमांद्वारे देशभक्तीचे वातावरण निर्माण केले. तनिष्का व पंखोडी या मुलींनी मोबाईलच्या अतिवापरावर आधारित सादरीकरणातून प्रभावी जनजागृती केली. तसेच मुलांनी तयार केलेल्या विविध कलाकृतींच्या माध्यमातून व्यापार शिक्षणाला प्राधान्य देण्यात आले असून रहिवाशांनी खरेदीद्वारे या उपक्रमात उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मानदेशी फाउंडेशनच्या महिलांनी विविध उत्पादने विक्रीसाठी मांडून महिला उद्योजकतेला चालना दिली. भूमी टॉवरच्या रहिवाशांनी महिलांना व्यावसायिक प्रोत्साहन देत उपक्रमाला मोलाची साथ दिली. कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी स्नेह नाश्त्याचा आनंद घेत प्रजासत्ताक दिन साजरा केला. भूमी टॉवरचे अध्यक्ष कारभारी गायकवाड, सेक्रेटरी विलास कालंगे, खजिनदार सुब्रमण्यम व कार्यकारिणी सदस्य तसेच कल्चरल कमिटीच्या सुषमा कालंगे, भावना सरदेसाई, अनिता साळवी, तुहिना मुखर्जी व अपर्णा गोडवर्ती टीमने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी उत्कृष्ट आयोजन केले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भावना सरदेसाई यांनी केले. संयुक्तिक सहकार्याच्या माध्यमातून प्रजासत्ताक दिन अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. और बच्चों के लिए खेलने के लिए गार्डन बना के रखी है, तो वहाँ एक अच्छा एक फील आ जाता है कि जैसा चौपाटी का जैसा फील होता है उस हिसाब से हमारे किनारे में एरिया भी सफा रहता है, लोगों का आना जाना भी अच्छा रहता है. यहाँ पे मॉर्निंग वॉक के लिए भी जितनी कामोटे में जगह नहीं है उतनी यहाँ पे जगह अच्छी है, तो उसका आप लोग थोड़ा सुजलाम सुफलाम आपके हिसाब से आप सेट कर दीजिए. ये हमारी कॉलोनी कमेटी की तरफ से रिक्वेस्ट है और हमें आशा है कि आप हमारी जो डिमांड है आप ध्यान में रख के आपका आने वाला कॉर्पोरेशन का 5 साल आपको हमारे सोसाइटी की तरफ से हम आपको सबको शुभकामना देते हैं. Meaningful. Have a short poem on Republic Day. Freedom in mind, faith in word, pride in our heart, memories in our soul. Let's salute our nation on Republic Day. For your entertainments, there are many stalls, foods, jewelry, etc. So you can enjoy there. So children are waiting to showcase their talent. लेकिन तो मुझे लग रहा है कि टाइम देख ही लेते हैं. मैं तो बहुत एक्साइटेड हूँ. क्या तुम भी एक्साइटेड हो? नेक्स्ट. आपका आने वाला कॉर्पोरेशन का 5 साल आपको हमारे सोसाइटी की तरफ से हम आपको सबको शुभकामना देते हैं. और वंस अगेन सब लोग एक बार साहब के लिए तालियां बजाइए. थैंक यू सो मच. और मैं अभी आपको विनंती करता हूं सर कि आप भी 2 स्पीच हमारे लिए जरा मार्गदर्शन करिए. टॉवर मध्ये या ठिकाणी प्रजासत्ताक दिनानिमित्त रहिवासी एकूणच सर्व एकत्र आहेत. या ठिकाणी प्रजासत्ताक दिन साजरा करताना एक आगळा वेगळा प्रजासत्ताक दिन या ठिकाणी पाहायला मिळाला. मुलांच्या कलागुणांना वाव असेल, आरोग्याविषयी काळजी असेल किंवा
महिलांना व्यावसायिक प्रोत्साहन असेल अशा प्रकारचं या ठिकाणी वातावरण पाहायला मिळालं. आपल्यासोबत जोडलेले आहेत सेक्रेटरी विलास कालंगे. या ठिकाणी आपण प्रजासत्ताक दिन वर्षानुवर्ष साजरा करत आलात. कशा प्रकारचा आजचा प्रजासत्ताक दिन राहिला आणि एकूणच काय भाव व्यक्त कराल? प्रथम मी आदर्श भारत माझाचा अभिनंदन करतो की त्यांनी वेळात वेळ काढून आज आमचा हा कार्यक्रमाची व्हिडिओ रेकॉर्डिंग केली. तसेच आज हा 77वा प्रजासत्ताक दिवस फार मोठ्या उत्साहात आम्ही इथे सेलिब्रेशन केलेलं आहे. नेहमीप्रमाणे सकाळी 9:30 वाजता झेंडावंदन झाले. माननीय कॉर्पोरेटर आमचे रवींद्र जोशी साहेब यांच्या हस्ते झेंडावंदन झाले. तसेच PMC आरोग्य समितीचे हेड श्री अनिल साहेब यांचे वृक्षारोपण करून इथे कार्यक्रमामध्ये एक शोभा वाढवली. त्यांच्या हस्ते इथं बाहेरच्या प्रांगणामध्ये भूमी टावरच्या समोरच्या ग्राउंडमध्ये आम्ही वृक्षारोपणाचा कार्यक्रम ठेवलेला होता. पनवेल महानगरपालिकेचे बरेच अधिकारी तसेच स्वच्छता मोहीमचे कामोठे सर्व अधिकारी वर्ग कर्मचारी वर्ग इथे उपस्थित होता. तसेच माझ्या भूमी टावरचे कमिटी मेंबर्स कल्चरल कमिटी या दोन्हीही कमिटी उपस्थित होता. तसेच कार्यक्रमाला सर्व स्तरातील लोकांनी या इथं मान्यवरांनी हजेरी दिली. एक सर्व्हिस नेव्ही मॅन पण आले होते आमच्याकडे. मोहन जोशी जे होते समाजसेवक आलेले होते. नगरसेवकांची हजेरी लागली. PMC अधिकाऱ्यांची आमच्याकडे इकडे हजेरी लागली. त्यामुळे हा कार्यक्रमाला चांगल्या प्रकारे शोभा आली आणि सर्व लहान मुलांनी मोठ्यांनी सिनियर सिटीजननी लहान मुलांच्या गेम्स होते. काही मुलांनी छानपैकी प्रात्यक्षिक करून दाखवले. राष्ट्रगीतावरती राष्ट्रगीत राष्ट्रगान आणि प्रेरणादायक सर्व असे मुलांनी सगळे सॉन्ग गायले आणि मोठी कार्यक्रमाला शोभा दिली. याबद्दल मी पुन्हा एकदा भूमी टावरच्या सर्वांचे आभारी आहोत. तसेच आलेल्या सर्व पाहुण्यांचे हे मनापासून मी स्वागत करत आहोत. त्यांचेही मी आभारी आहोत. धन्यवाद सर. या ठिकाणी विलास कालंगे यांनी सर्वांचा आभार या ठिकाणी व्यक्त केलेला आहे. आणि विशेष म्हणजे या ठिकाणी वृक्षारोपण असेल, व्यापाराला प्राधान्य असेल किंवा मुलांच्या कलागुणांना वाव देत या ठिकाणी कल्चरल कमिटीने अतिशय सुंदर आयोजन केलं. एकूणच कशा प्रकारचं मुलांच्या कलागुणांना वाव देताना आणि वृक्षारोपण असेल, झेंडावंदन असेल किंवा देशभक्तीपर गीतं असतील, सगळंच असं एक चैतन्य निर्माण करणारं वातावरण राहिलं. काय भावना व्यक्त कराल? नमस्कार. सर्वप्रथम सर्वांना गणतंत्र दिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. भूमी टावर सोसायटी नेहमीच प्रत्येक कार्यक्रमात अग्रेसर असते. तसेच आमची मॅनेजिंग कमिटी कल्चरल कमिटी प्रत्येक गोष्टीला प्राधान्य देऊन ते इथं साजरं करण्याचा प्रयत्न करत असतात. ते सांस्कृतिक कार्यक्रम असो किंवा राष्ट्रीय महोत्सव असो, जसे की प्रजासत्ताक दिन आणि गणतंत्र दिवस आणि बाकी इतरही प्रोग्राम जे वर्षभर असतात आपले, ते सगळे खूप छान पद्धतीने साजरे करतात. आणि त्यातल्या त्यात भूमी टावरचे सर्व रहिवासी सुद्धा त्याच्यात खूप छान मोठ्या प्रमाणात भाग घेत असतात. आणि त्याच्यामध्ये जे पण प्रतिस्पर्धा घेतल्या जातात त्याच्यात पण ते सहभागी होतात. मुलं आपले कल्चरल प्रोग्राम प्रस्तुत करत असतात. तसेच आज जसं की गणतंत्र दिवस होतो आहे, सो त्या निमित्ताने सुद्धा मुलांनी खूप साऱ्या ऍक्टिव्हिटीमध्ये पार्टिसिपेट केलं, डान्स केले, स्पीच दिलं, स्टोरी टेलिंग झालं आणि सगळे प्रेरणादायी प्रोग्राम त्यांनी इथं प्रदर्शित केले. आणि भूमी टावरच्या रहिवाशांमध्ये बरेचसे व्यावसायिक आहेत, त्या लोकांनी पण इथं स्टॉल लावून त्यांचे वस्तूंचं प्रदर्शन तथा विक्री केली. आणि मानदेशी फाउंडेशनद्वारे सुद्धा इथं काही स्टॉलचं प्रदर्शन ठेवलं गेलं होतं, त्यांनी भाग घेतला आणि वस्तूंची विक्री केली. तसेच रहिवाशांचं खूप अमूल्य सहभाग आम्हाला लाभतो, ज्याच्यामध्ये ते भाग पण घेतात आणि प्रदर्शनाला भेट पण देतात आणि विक्री सुद्धा करतात. सो त्याच्यासाठी सर्वांचे धन्यवाद. थँक्यू सो मच. या ठिकाणी भूमी टावर मध्ये देशभक्ती असेल, व्यापाराला चालना असेल, वृक्षारोपण असेल, मुलांच्या कलागुणांना वाव असेल आणि
त्या मुलांचं एक पाठबळ वाढवण्यासाठी त्यांना बक्षिसांचं आयोजन असेल. असं एकूणच या ठिकाणी प्रजासत्ताक सोहळा या ठिकाणी अतिशय सुंदर आयोजनात पार पडला आणि असा सोहळा भविष्यातही भूमी टॉवर मध्ये पाहायला मिळेल. एकूणच अशा प्रकारचा सोहळा या ठिकाणी आपण करताना भविष्यात या सोहळ्याची कशी वाटचाल असेल? We should be happy. हमारा सोसाइटी में ladies has taken initiative. They have conducted the program in a very cordial and smooth way. Successfully they have arranged everything. The credit should go to them for organizing this Republic Day. It is well organized. And added to that, we had a snack also. Snacks also were very good. Excellently arranged and managed by the whole Bhumi Tower team. It includes committee and the outstanding performance of the ladies welfare committee is very, very appreciated. Thank you. या ठिकाणी रहिवासी असेल, सोसायटीची कमिटी असेल आणि कल्चरल टीम असेल यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी प्रजासत्ताक दिन अतिशय आनंदमय आणि देशभक्तीपर राहिला. भविष्यातही हे भूमी टॉवरचं नाव आणि देशभक्ती अशीच जनतेसमोर जाईल आणि एक भूमी टॉवर हे आदर्श नाव नेहमी सदोदित राहील. अण्णासाहेब आहेर, आदर्श भारत माझा, कामोठे.